शाकंभरी देवीची पौराणिक कथा. फार पूर्वींच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वेद मागून घेतले. त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली. होमहवन आदी सर्व बंद पडले. त्यामुळे पावसाचा अभाव झाला. पृथ्वी शुष्क झाली. धान्य, फळे आदी सर्व उत्पन्न होईना. दुष्काळ पडला. तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी भगवती देवीची उपासना आरंभली. निराहार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्तोत्र, स्तुती, जपजापे ह्यांनी उपासना केली. तेव्हा भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली. तिने सर्वांसाठी शाक, भाज्या, फळे निर्माण केली. तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला. परत सुबत्ता निर्माण झाली. भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंभरी असे पडले.